नमस्कार सर्वांना. आज ना झटपट होणारा खमंग असा पदार्थ बनवणार आहोत. त्यासाठी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये जिरे मोहरी घालायचे आहेत. जिरे मोहरी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे. हिरवी मिरची घातलेली आहे. कांदा सोनेरी रंगावर होईपर्यंत छानसा भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला टॅमॅटो घालणार आहोत. टॅमॅटो देखील मऊसूत असा भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्या आवडीनुसार या ठिकाणी आपण भाज्या वापरू शकता. भाज्या बारीक चिरून घ्यायच्या आहेत. यामध्ये आपण भाज्यांच्यामध्ये आपण शिमला मिरची, गाजर, बटाटा, कोबी वापरलेला आहे. त्यानंतर वांग्याचा देखील वापर केलेला आहे. आता आपल्या सतत भाज्या 2 ते 3 मिनिटासाठी परतवून घ्यायच्या आहेत. भाज्या छानशा परतवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ ॲड करायचं आहे. आता भाज्या पुन्हा एकदा 5 मिनिटासाठी आपल्याला झाकण लावून वाफवून घ्यायच्या आहेत. आता भाज्या आपल्या तेलामध्ये पूर्णपणे शिजल्या गेलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता एकदम मऊसूत अशा भाज्या आपल्या शिजल्या गेलेल्या आहेत. आता छानसं मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपण तयार केलेला भात ॲड करणार आहोत. भात शिजवून घेताना आपण त्याच्यामध्ये मीठ वापरलं होतं, त्याच्यामध्ये म्हणून आपण कमी मिठाचा वापर केलेला आहे. आता 2 चमचे तूप ॲड करायचे आहे. पुन्हा एकदा मिश्रण छानसं मिक्स करून घ्यायचं आहे. घरगुती बेडगी मिरचीचं लाल तिखट 4 चमचे वापरलेलं आहे. 1 मिनिटासाठी मिश्रण पूर्णपणे मिक्स झाल्यानंतर वरून आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. मी या ठिकाणी कोथिंबीर आणि पुदिन्याचा देखील वापर केलेला आहे. त्यामुळे आपल्या भाताला एकदम रुचकर अशी चव प्राप्त होते. हा तिखट फोडणीचा भात आहे. हा उरलेल्या भातापासून बनवला जाणारा महाराष्ट्रीयन लोकप्रिय पदार्थ आहे, ज्यामध्ये फोडणी घालून विविध प्रकारे भात बनवले जातात. जिरे, मोहरी आणि कढीपत्ता, भरपूर कांदा, लसूण घालून बनवला जाणारा पदार्थ आपण नेहमीच खातो. पण अशा पद्धतीने जर तुम्ही एकदा भात बनवलात तर घरचे देखील आवडीने खातील. धन्यवाद.